सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हावासियांना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यानं कृषी उद्योग, आरोग्य, कला, क्रीडा, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहामध्ये पार पडला। यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय तसंच ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील भगवंत बबन शिंगाडे यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल सन्मानित करण्यात आलं। त्याचप्रमाणे सैन्य दलामध्ये कार्यरत असताना देशांतर्गत सुरक्षा मोहिमेमध्ये अपंगत्व आलेल्या सेवारत सैनिक हवालदार संजय जयसिंग पाटील, शिपाई नितीन संभाजी बोडके आणि हवालदार संतोष सदाशिव तोडकर यांचाही गौरव करण्यात आला। आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे। मी सर्व कोल्हापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केला आहे त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा संकल्प सुद्धा आज आपण केला। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।